बघा, ठाकरे गट या जागांवर आघाडीवर आहे। हातकणंगले, हिंगोली आणि दक्षिण मुंबई मतदारसंघ। मुंबई दक्षिण मध्य, नाशिक, धाराशिव, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, शिर्डी, यवतमाळ, वाशिम या सगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा ठाकरे गट आघाडीवर आहे। हातकणंगले, हिंगोली, दक्षिण मुंबई, मुंबईतील दक्षिण मध्य, त्यानंतर नाशिक, धाराशिवमध्ये ओमराजे तब्बल 41,000 मतांनी पुढे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, शिर्डी, यवतमाळ, वाशिम आपण बघतोय महाविकास आघाडीची सरशी दिसते। काही ठिकाणी महायुतीला हा मोठा धक्का आहे। ठाकरे गटाने देखील अनेक ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। बीड मतदारसंघात देखील उत्सुकता आहे। पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या पिछाडीवर आहेत। मवियाचे बजरंग सोनवणे तब्बल 8,900 मतांनी आघाडीवर आहेत। शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत। पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत। बीडमध्ये देखील सगळ्याकडे लक्ष होतं, सगळ्यांचं लक्ष होतं बीडमध्ये। खरं तर मराठा विरुद्ध ओबीसी अशी देखील तिथे लढत झाली होती। आता मुंबईकडे वळू आपण। उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकरांची आघाडी कायम आहे। ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पिछाडीवर आहेत। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांची अगदी सुरुवातीपासून उमेदवारी जाहीर होती। रवींद्र वायकरांची अधिक शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र त्यांनी आता कल येत आहेत त्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे। उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर शिंदे गटाचे उमेदवार आहेत, त्यांची आघाडी कायम आहे। ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर जे गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत त्यांची मात्र पिछाडी दिसते। मुंबईमध्ये एकूण 6 जागा आहेत। 6 जागांमध्ये आपण बघितलं मगाशी की 4 जागांवर महाविकास आघाडी पुढे होती। कोकणाकडे वळूया आपण। सिंधुदुर्गात नारायण राणे आघाडीवर आहेत। तर विनायक राऊत जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, विद्यमान खासदार देखील आहेत, ते पिछाडीवर तब्बल 4,239 मतांनी राणेंनी आघाडी घेतलेली आहे। नारायण राणे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी विजयाचा विश्वास देखील काही वेळापूर्वी व्यक्त केला होता। आपण बघतोय कोकणातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी मतदारसंघातून नारायण राणे आघाडीवर आहेत। 4,239 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। आपण पुढे